नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अरुण पवार. आपण या लेक्चरमध्ये परफॉर्मन्स ऑफ ट्रान्समिशन लाईन हा जो सब टॉपिक आहे त्या सब टॉपिकला सुरुवात करणार आहे. परफॉर्मन्स ऑफ ट्रान्समिशन लाईन पाहत असताना आपल्याला काय काय गोष्टी पाहाव्या लागणार आहेत त्या या ठिकाणी आपण बघणार आहोत. ट्रान्समिशन लाईनचा परफॉर्म म्हणजे ट्रान्समिशन लाईन कशा पद्धतीने वर्क करणार आहे त्याचे अनालिसिस करण्यासाठी आपण काय काय बिहेवियर घेणार आहे. म्हणजे ट्रान्झिएंट बिहेवियर असेल ट्रान्समिशन लाईनचं किंवा स्टेडी स्टेट बिहेवियर असेल ट्रान्समिशन लाईनचं, हे दोन बिहेवियर आपण कन्सिडर करतो. त्याचबरोबर जे ट्रान्समिशन लाईन आहे ते ट्रान्समिशन लाईनचं व्होल्टेज रेग्युलेशन असेल किंवा त्याची जी इफिशियन्सी असेल तेही आपण या ठिकाणी बघणार आहे. त्याचबरोबर जे ट्रान्समिशन लाईन आहे त्या ट्रान्समिशन लाईनचं क्लासिफिकेशन, मग ते शॉर्ट ट्रान्समिशन लाईन असेल, मीडियम ट्रान्समिशन लाईन असेल आणि लॉंग ट्रान्समिशन लाईन असेल. मग याच्यामध्ये अजून फर्दर क्लासिफिकेशन या ट्रान्समिशन लाईनचं किंवा आपण त्याला कशा पद्धतीने रिप्रेझेंट करू शकतो, म्हणजेच ट्रान्समिशन लाईनचे वेगवेगळे मॉडेल कशा पद्धतीने येऊ शकतात ते आपण या ठिकाणी बघणार आहेत. मग पहिल्यांदा आपण हे पाहत असताना परफॉर्मन्स ऑफ ट्रान्समिशन लाईन पाहत असताना आपल्याला पहिल्यांदा दोन अनालिसिस करावे लागणार आहेत. ते अनालिसिस कोणते कोणते असणार आहे तो म्हणजे आपल्या दोन बिहेवियर कन्सिडर करायला लागणार. पहिलं बिहेवियर आहे ट्रान्झिएंट बिहेवियर ऑफ ट्रान्समिशन लाईन. पहिल्यांदा कोणतं बिहेवियर असणार आहे? ट्रान्झिएंट बिहेवियर असणार आहे. आणि दुसऱ्यांदा कुठला असणार आहे हो? स्टेडी स्टेट बिहेवियर ऑफ ट्रान्समिशन लाईन. म्हणजे ट्रान्समिशन लाईनचे दोन बिहेवियर असणार आहेत, ट्रान्झिएंट बिहेवियर आणि स्टेडी स्टेट बिहेवियर. ट्रान्झिएंट बिहेवियरचा अर्थ काय आहे? हे जे ट्रान्झिएंट बिहेवियर आहे हे ट्रान्झिएंट बिहेवियर कशामुळे येतो? जे आपल्या ट्रान्समिशन लाईनमध्ये शॉर्ट ड्युरेशनसाठी जे ट्रान्झिएंट ऑकर होतात. ट्रान्झिएंट म्हणजेच काय हो? एक प्रकारच्या सर्ज आहेत. मग त्यामध्ये काय होते हो? सडन चेंज इन व्होल्टेज लेवल किंवा करंट लेवलमध्ये काय होते? सडन चेंज होते. मग हे जे ट्रान्झिएंट असतात हे ट्रान्झिएंट कशासाठी असतात हो? हे ट्रान्झिएंट जनरली फॉर शॉर्ट ड्युरेशन साठी असतात. ठीक आहे, म्हणजेच याला आपण हे जे ट्रान्झिएंट असणार आहेत हे ट्रान्झिएंट कसे असणार आहेत हो? शॉर्ट ड्युरेशन आहे, म्हणजेच हे टेम्पररी आहेत. हे आपल्या ट्रान्समिशन लाईन मध्ये परमनंट राहू शकणार नाहीत, हे टेम्पररी प्रेझेंट असणार आहेत. ह्याचबरोबर हे जे ट्रान्झिएंट बिहेवियर आहे, ट्रान्झिएंट बिहेवियर मध्ये काय होणार आहे हो? जे सर्ज ऑकर होणार आहेत. सर्ज म्हणजेच काय हो? जे व्होल्टेजची मॅग्निट्यूड स्टेप जास्त होणार आहे किंवा लो होणार आहे त्यालाच आपण काय म्हणतो? सर्ज असं म्हणतो. मग सर्जेस हा एक डिफरंट टॉपिक आहे. त्या सर्जेस मध्ये आपण फक्त हे जे ट्रान्झिएंट बिहेवियर आहे, ट्रान्झिएंट बिहेवियर ऑफ ट्रान्समिशन लाईन, फक्त आपण त्याच्यावरतीच बोलणार आहे. मग याच्यामध्ये जे एनर्जीचं ट्रान्समिशन होतं किंवा एनर्जी ट्रान्सफर होते, ती एनर्जी कशा पद्धतीने ट्रान्सफर होते ते आपण जो सर्ज हा टॉपिक आहे त्यामध्ये ट्रान्झिएंट बिहेवियर शिकत असताना बघणार आहेत. त्याचबरोबर हे जे स्टेडी स्टेट बिहेवियर ऑफ ट्रान्समिशन लाईन आहे, स्टेडी स्टेट बिहेवियर म्हणजेच जे आपण सेंडिंग जे ट्रान्समिशन लाईन असेल त्या ट्रान्समिशन लाईनला आपण इनपुट साईड त्यालाच आपण सेंडिंग एंड म्हणतो. मग सेंडिंग एंडला जे आपण व्होल्टेज आणि करंट देणार आहे तेच आपल्याला रिसिविंग एंडला आपल्याला म्हणजे जी आपली एनर्जी आहे ती एनर्जी काय होणार आहे? सेंडिंग एंड पासून आपली रिसिविंग एंड पर्यंत स्टेबल एनर्जी आपल्याला भेटणार आहे किंवा ती व्होल्टेज आणि करंट काय होणार आहेत? थ्रू आउट द ट्रान्समिशन लाईन आपल्याला स्टेबल इस्टॅब्लिशमेंट होणार आहे त्यांची इन स्टेडी स्टेट बिहेवियर. ट्रान्झिएंट बिहेवियर मध्ये तसं स्टेडी स्टेट किंवा ट्रान्झिएंट बिहेवियर मध्ये आपल्याला तसं स्टेबल इस्टॅब्लिशमेंट ऑफ व्होल्टेज आणि करंट आपल्याला भेटणार नाहीये. मग हे काय झालं? जनरली आपण परफॉर्मन्स ऑफ ट्रान्समिशन लाईन पाहत असताना आपल्याला हे दोन बिहेवियर शिकणं गरजेचं आहे. मग आपण परफॉर्मन्स ऑफ ट्रान्समिशन लाईन मध्ये हा जो सब टॉपिक आहे याच्यामध्ये आपण सध्या स्टेडी स्टेट बिहेवियर ऑफ ट्रान्समिशन लाईन या ठिकाणी बघणार आहे. हे जे ट्रान्झिएंट बिहेवियर ऑफ ट्रान्समिशन लाईन आहे ते आपण सर्जेस हा जो टॉपिक आहे किंवा आपण वेव्ह प्रोपॅगेशन म्हणजे वेव्ह ट्रॅव्हलिंग नेचर त्यामध्ये आपण काय करणार आहे? हे जे ट्रान्झिएंट आहे त्या ट्रान्झिएंट बद्दल आपण त्या टॉपिक मध्ये डिस्कशन करणार आहेत. मग जर आपल्याला स्टेडी स्टेट बिहेवियर ऑफ ट्रान्समिशन लाईन पाहायचं असेल तर त्यासाठी आपल्याला पहिल्यांदा काही इम्पॉर्टंट टर्मिनॉलॉजी किंवा इम्पॉर्टंट टर्म आपल्याला अगोदर पहिल्यांदा किंवा ज्या ट्रान्समिशन लाईन मध्ये इम्पॉर्टंट पॅरामीटर आहेत ते इम्पॉर्टंट पॅरामीटर आपल्याला पाहावे लागतील. ठीक आहे, मग ही जी ट्रान्समिशन लाईन आहे ही ट्रान्समिशन लाईनचा जो परफॉर्मन्स आहे तो परफॉर्मन्स जनरली आपण कशाच्या बेसिसवर घेतो? तो परफॉर्मन्स आपण जनरली रेग्युलेशन आणि दुसरी टर्म कोणती आहे? इफिशियन्सी.
रेग्युलेशन आणि इफिशियन्सी या टर्मवर आपण काय करतो, ही जी ट्रान्समिशन लाईन आहे या ट्रान्समिशन लाईनचा परफॉर्म डिसाइड करतो. मग जर रेग्युलेशन असेल तर जनरली आपण रेग्युलेशन मध्ये दोन टाईपचे रेग्युलेशन बघतो. पहिला रेग्युलेशन आहे त्यालाच आपण व्होल्टेज रेग्युलेशन असं म्हणतो. ठीक आहे, व्होल्टेज रेग्युलेशन. ठीक आहे, जो दुसरा टाइप आहे रेग्युलेशनचा त्याच्यामध्ये आपण काय बघतो, स्पीड रेग्युलेशन. ठीक आहे, त्याचबरोबर जी इफिशियन्सी आहे ती इफिशियन्सी दोन प्रकारची असू शकते. पहिल्या प्रकारची इफिशियन्सीला आपण काय म्हणतो, पॉवर इफिशियन्सी, आणि जी दुसऱ्या प्रकारची इफिशियन्सी असेल त्याला आपण एनर्जी इफिशियन्सी असं म्हणतो. ठीक आहे, मग हे जर असा परफॉर्मन्स आपल्याला पाहायचा असेल ज्याच्यामध्ये आपल्याला रेग्युलेशन म्हणजे काय आहे किंवा इफिशियन्सी म्हणजे काय आहे हे जर आपल्याला शिकायचं असेल तर आपण बोलतोय कोणाबद्दल, आपण परफॉर्मन्स ऑफ ट्रान्समिशन लाईन बोलतोय. मग ही ट्रान्समिशन लाईन कशी आहे हो, ट्रान्समिशन लाईन इट इज अ स्टॅटिक डिव्हाइस. ठीक आहे, स्टॅटिक डिव्हाइस काय म्हणतोय, कारण याच्यामध्ये कोणताही रोटेटिंग पार्ट नाहीये. जर याच्यामध्ये कोणताही रोटेटिंग पार्ट नसेल म्हणजे त्याचं जर स्पीड व्हॅरी होत नसेल, म्हणजे स्पीड हा कन्सेप्टल ट्रान्समिशन लाईन मध्ये नसेल, तर आपण रेग्युलेशन या कन्सेप्ट मध्ये या ट्रान्समिशन लाईन मध्ये स्पीड रेग्युलेशन बद्दल काही बोलणार नाही. जनरली जे स्पीड रेग्युलेशन बद्दल जे बोलतो ते आपण जे आपल्या इंडक्शन मशीन, सिंक्रोनस मशीन किंवा डीसी मशीन असतात, म्हणजे इलेक्ट्रिकल मशीन आलं की त्यामध्ये काय असणार आहे, रोटेटिंग पार्ट असणार आहे. जेव्हा आपण रोटेटिंग पार्ट बद्दल बोलणार आहे त्यावेळेस आपण काय स्पीड रेग्युलेशन बद्दल बोलणार आहे. मग ट्रान्समिशन लाईन असेल त्याच्यामध्ये कोणताही स्टॅटिक पार्ट, ती स्टॅटिक आहे म्हणजे त्याच्यामध्ये कोणताही डायनामिक पार्ट नाही. जर डायनामिक पार्ट नसेल तर स्पीड रेग्युलेशनचा याचा संबंध नाही. आपण फक्त रेग्युलेशन मध्ये व्होल्टेज रेग्युलेशन ही काय कन्सेप्ट आहे ती आपण ट्रान्समिशन लाईन मध्ये बघणार आहे. त्याचबरोबर जर आपण इफिशियन्सी कडे आलो तर इफिशियन्सी मध्ये पॉवर इफिशियन्सी बद्दल बोलणार आहे, जी की एनर्जी इफिशियन्सी असते. ती एनर्जी इफिशियन्सी आपण जनरली जो आपला ट्रान्सफॉर्मर असतो त्या ट्रान्सफॉर्मर मध्ये आपण एनर्जी इफिशियन्सी बद्दल बोलतो. मग एनर्जी इफिशियन्सी बद्दल बोलत असताना जर आपण ऑल डे इफिशियन्सी बोललो, मग ऑल डे इफिशियन्सी असेल तर काय करतो आपण, जी टोटल आउटपुट पॉवर आहे त्याला ऑल डे चे जे आवर असतात 24 आवर ने काय करतो, मल्टिप्लाय करतो. मग त्यामध्ये जी इफिशियन्सी काढलेली असते त्याला आपण काय म्हणतो, एनर्जी इफिशियन्सी असं म्हणतो. मग हे जे आपण बघणार असतो हे जनरली आपण ट्रान्सफॉर्मर साठी बघतो. ठीक आहे, अगेन ट्रान्सफॉर्मर ही सुद्धा काय आहे, स्टॅटिक डिव्हाइस आहे. आपण इफिशियन्सी बद्दल बोलत असताना ट्रान्समिशन लाईन मध्ये आपण फक्त पॉवर इफिशियन्सी बद्दल बोलणार आहे. इथं टाइमचं आपण कन्सिडरेशन घेणार नाही. त्याचबरोबर व्होल्टेज रेग्युलेशन बद्दल बोलत असताना आपण फक्त हे ट्रान्समिशन लाईन बद्दल बोलणार आहे. स्पीड रेग्युलेशनचा उपयोग आपल्याला जे मशीन्स असतात त्या मशीन मध्ये या ठिकाणी होणार आहे. मग जर असं असेल तर रेग्युलेशन ही कन्सेप्ट काय आहे जर आपण यामध्ये शिकायचं झालं तर रेग्युलेशन म्हणजे काय, ऍक्च्युअल फ्लक्च्युएशन ऍट द लोड एंड किंवा लोड एंड मध्ये जे फ्लक्च्युएशन होणार आहे, मग ते स्पीडचं असू द्या फ्लक्च्युएशन किंवा व्होल्टेजचं फ्लक्च्युएशन असू द्या, त्याला आपण काय म्हणतो, रेग्युलेशन असं म्हणतो. मग ते फ्लक्च्युएशन कसं होणार आहे, ज्यावेळेस आपण एखादा लोड त्या रिसिव्हिंग एंडला किंवा लोड एंड साइडला अप्लाय करणार आहे त्यावेळेसच त्या ठिकाणी काय होणार आहे हो, जे फ्लक्च्युएशन आहे ते फ्लक्च्युएशन ऑकर होणार आहे. जर हे फ्लक्च्युएशन व्होल्टेज मध्ये ऑकर होणार असेल तर त्याला आपण व्होल्टेज रेग्युलेशन असं म्हणतो. मग पहिली टर्म आपण या ठिकाणी शिकणार आहे व्होल्टेज रेग्युलेशन. व्होल्टेज रेग्युलेशन ही टर्म काय आहे, ज्यावेळेस आपण एखाद्या लोड एंडला जर एखादा रिसिव्हिंग एंडला जर आपण एखादा लोड कनेक्ट केला तर काय होतं, जे लोड एंडचं व्होल्टेज आहे ते लोड एंडचं व्होल्टेज काय होतं, फ्लक्च्युएट होतं. म्हणजे जनरली जर आपण विचार केला आपल्या घरामध्ये जर एसी असेल तर ज्यावेळेस आपण एसी ऑन करतो याचाच अर्थ काय होतो, एसी जर ऑन केला तर आपण काय करतोय, एक्स्ट्रा लोड जो आपला इलेक्ट्रिकल सप्लाय आपल्या घरामध्ये आलेला आहे ते इलेक्ट्रिकल सप्लायवरती एसीचा लोड एक्स्ट्रा होतोय म्हणजे ज्यादा लोड होतोय. जर असं असेल तर आपल्या घरातली जी बाकी उपकरणं आहेत किंवा जे घरामध्ये लावलेला जो बल्ब तो बल्ब काय होतो, डिम होण्याचे चान्सेस असतात. म्हणजेच काय होतं, त्या ठिकाणी जे रिसिव्हिंग एंडचं व्होल्टेज आहे त्या व्होल्टेज मध्ये फ्लक्च्युएशन होतंय. त्या फ्लक्च्युएशनलाच आपण काय म्हणतो, व्होल्टेज रेग्युलेशन असं म्हणतो. मग व्होल्टेज रेग्युलेशन ही टर्म काय आहे, फ्लक्च्युएशन ऍट रिसिव्हिंग एंड इज कॉल्ड ॲज रेग्युलेशन. म्हणजे रिसिव्हिंग एंडला जे फ्लक्च्युएशन होणार आहे त्याला आपण रेग्युलेशन असं म्हणणार आहे. मग हे जर फ्लक्च्युएशन व्होल्टेज मध्ये असेल तर त्याला आपण व्होल्टेज रेग्युलेशन असं म्हणणार आहे. मग या ठिकाणी डेफिनेशन मी पुन्हा डिफाइन करतोय.
व्होल्टेज फ्लक्च्युएशन ॲट रिसिव्हिंग एंड इज कॉल्ड ॲज व्होल्टेज रेग्युलेशन. मग जर त्या ठिकाणी जर रिसिव्हिंग एंडला कोणताही लोड अप्लाय केला नसेल तर मग नो लोडचं व्होल्टेज काय असणार. आणि जर आपण एखादा लोड म्हणजेच मी जर घरातली एसी चालू केली तर मग एसी चालू केल्यावर किती व्होल्टेज असणार आहे, त्या दोघांचा डिफरन्स घेतला तर त्याला आपण व्होल्टेज रेग्युलेशन असं म्हणतो. मग याला आपण दुसऱ्या भाषेमध्ये किंवा दुसऱ्या डेफिनेशन मध्ये आपण असं लिहू शकतो, चेंज इन मॅग्निट्यूड, चेंज इन मॅग्निट्यूड ऑफ receiving end voltage from no load to full load while keeping sending end voltage and frequency सेम. म्हणजे दुसरी डेफिनेशन मी या ठिकाणी काय लिहिले बघा, चेंज इन मॅग्निट्यूड ऑफ रिसिव्हिंग एंड म्हणजे रिसिव्हिंग एंडला जे व्होल्टेज आहे फ्रॉम नो लोड टू फुल लोड म्हणजे नो लोडचं व्होल्टेज आणि फुल लोडचं व्होल्टेज याच्यामध्ये जो चेंज होणार आहे व्हाईल कीपिंग सेंडिंग एंड व्होल्टेज अँड फ्रिक्वेन्सी म्हणजे आपण व्होल्टेज सेंडिंग एंडनं जे सेंड करणार आहे त्या व्होल्टेजची मॅग्निट्यूड आणि जी फ्रिक्वेन्सी आहे ती फ्रिक्वेन्सी आपण काय करणार आहे सेमच ठेवणार आहे, त्याच्यामध्ये कोणताही चेंज करणार नाही. जर असं असेल तर ते जे डिफरन्स येणार आहे त्याला आपण काय म्हणतो व्होल्टेज रेग्युलेशन असं म्हणतो. मग हे जे व्होल्टेज रेग्युलेशन आहे जनरली आपण कसं रिप्रेझेंट करतो, आपण डेफिनेशन नुसार पाहिलं तर ह्या व्होल्टेज रेग्युलेशनची मॅग्निट्यूड आपण विथ रिस्पेक्ट टू नो लोड व्होल्टेज किंवा विथ रिस्पेक्ट टू फुल लोड व्होल्टेज दोन्ही पद्धतीने आपण लिहू शकतो. मग जर व्होल्टेज रेग्युलेशन इज इक्वल टू मी काय म्हणलं चेंज इन रिसिव्हिंग एंड व्होल्टेज फ्रॉम नो लोड, जर नो लोड असेल तर मी काय करतो त्याची फक्त मॅग्निट्यूड घेतोय, मी मॅग्निट्यूड बद्दल विचार करतोय, मी फेज अँगल बद्दल विचार करत नाही. VR0 रिप्रेझेंट काय करतोय रिसिव्हिंग एंडचं व्होल्टेज हे 0 किंवा नॉट रिप्रेझेंट काय करतोय ॲट नो लोड चेंज इन रिसिव्हिंग एंड व्होल्टेज फ्रॉम नो लोड टू फुल लोड व्होल्टेज. फुल लोड व्होल्टेजला मी काय म्हणतोय जे रिसिव्हिंग एंडचं फुल लोड व्होल्टेज आहे त्याला मी VR न डिनोट करतोय. हे व्होल्टेज फुल लोड व्होल्टेज झालं, ठीक आहे. फुल लोड व्होल्टेज हे जे VR0 झालं हे नो लोड व्होल्टेज. अगेन दोन्ही व्होल्टेज कुठले आहे तो अगेन दोन्ही व्होल्टेज रिसिव्हिंग एंडचे आहे. मग चेंज इन रिसिव्हिंग एंड व्होल्टेज फ्रॉम नो लोड टू फुल लोड. आता याच्यामध्ये आपण डिवाइडला कोणती टर्म घेणार आहे ते इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. आपण डिव्हिडेशनला डिनॉमिनेटर मध्ये आपण नो लोड व्होल्टेज ही घेऊ शकतो आणि फुल लोड व्होल्टेज ही घेऊ शकतो. जर मी या ठिकाणी नो लोड व्होल्टेज घेतलं तर हे जे व्होल्टेज रेग्युलेशन आलेलं आहे ह्या व्होल्टेज रेग्युलेशनला जर 100 न मल्टिप्लाय केलं तर काय भेटणार आपल्याला व्होल्टेज रेग्युलेशन इन पर्सेंटेज भेटणार आहे. जर याला नो लोड ने डिवाइड केला असेल नो लोड व्होल्टेज डिवाइड केला असेल तर त्याला मी काय म्हणतो व्होल्टेज रेग्युलेशन डाऊन. ह्याला काय म्हणतो मी डाऊन व्होल्टेज रेग्युलेशन किंवा व्होल्टेज रेग्युलेशन डाऊन किंवा त्याला आपण रेग्युलेशन डाऊन असंही म्हणतो. मग डाऊन हे डाऊन का म्हणतोय कारण हे जे नो लोड व्होल्टेज असणार आहे हे नो लोड व्होल्टेज हे जे फुल लोड व्होल्टेज असणार त्या फुल लोड व्होल्टेज पेक्षा जादा असणार आहे. जर असं असेल म्हणजेच हा जो डिनॉमिनेटर आहे हा न्यूमरेटर पेक्षा जादा असेल. जर जादा असेल तर ही जी टर्म येणार आहे ती टर्मची व्हॅल्यू काय येणार आहे कमी येणार आहे. म्हणून त्याला आपण व्होल्टेज रेग्युलेशन डाऊन असं म्हणतो. हे झालं पहिलं रिप्रेझेंटेशन. दुसऱ्या रिप्रेझेंटेशन मध्ये व्होल्टेज रेग्युलेशन इज इक्वल टू नो लोड व्होल्टेज मायनस फुल लोड व्होल्टेज डिवायडेड बाय फुल लोड व्होल्टेज असं याला रिप्रेझेंट करू शकतो. इंटू 100 केलं तर पर्सेंटेज रेग्युलेशन भेटणार आहे. ह्याला आपण काय म्हणतो व्होल्टेज रेग्युलेशन अप. याला अप काय म्हणणार आहे कारण हे जे नो लोड हे जे व्होल्टेज आहे फुल लोड व्होल्टेज हे काय असणार आहे ह्या व्होल्टेज पेक्षा काय असणार आहे कमी असणार आहे. म्हणजे नो लोड व्होल्टेज पेक्षा हे जर कमी असेल तर हे जे रेग्युलेशन होणार आहे या रेग्युलेशनला आपण अप व्होल्टेज रेग्युलेशन किंवा व्होल्टेज रेग्युलेशन अप असं म्हणणार आहे. मग आता या ठिकाणी आपल्याला कन्फ्युजन होईल. जर एक्झाम मध्ये क्वेश्चन आला तर आपण एक्झाम मध्ये जर व्होल्टेज रेग्युलेशनचा फॉर्म्युला विचारला तर या दोन फॉर्म्युलापैकी आपण कोणता फॉर्म्युला यूज करणार आहे. तर जनरली जे आपण व्होल्टेज रेग्युलेशन
रेग्युलेशन घेतो. जर एक्झाम मध्ये विचारला असेल क्वेश्चन, तर एक्झाम मध्ये जर क्वेश्चन विचारला असेल तर आपण असं लिहू शकतो, व्होल्टेज रेग्युलेशन इज इक्वल टू नो लोड व्होल्टेज मायनस फुल लोड व्होल्टेज डिवायडेड बाय, या ठिकाणी काय घेतो, रिसिव्हिंग एंडला जे रेटेड व्होल्टेज आहे, रिसिव्हिंग एंडला जे रेटेड व्होल्टेज आहे इंटू 100 केलं तर आपल्याला काय मिळतं, ते रेग्युलेशन आहे ते पर्सेंटेज मध्ये मिळतं. मग जर एक्झाम मध्ये जर क्वेश्चन आला असेल, एक्झाम मध्ये क्वेश्चन आपल्याला व्होल्टेज रेग्युलेशन इज इक्वल टू नो लोड व्होल्टेज मायनस फुल लोड व्होल्टेज डिवायडेड बाय रेटेड व्होल्टेज, मग हे जे काय रेटेड व्होल्टेज आहे, हे रेटेड व्होल्टेजच काय असतं, फुल लोड व्होल्टेज असतं. मग काही वेळा हे रेटेड व्होल्टेज फुल लोड व्होल्टेज असतं, काही वेळा हे रेटेड व्होल्टेज फुल लोड व्होल्टेज नसतं. मग एक्झाम मध्ये जर विचारलं असेल तर आपल्याला नो लोड व्होल्टेज मायनस फुल लोड व्होल्टेज डिवायडेड बाय रेटेड व्होल्टेज हा आपल्याला फॉर्म्युला त्या ठिकाणी यूज करायचा आहे. मग एवढं आपल्याला ही जी व्होल्टेज रेग्युलेशन ही काय कन्सेप्ट आहे, ह्या व्होल्टेज रेग्युलेशन या कन्सेप्ट बद्दल या ठिकाणी एवढं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. हे झालं रेग्युलेशन बाबत. आपण परफॉर्मन्स इंडायसेस पाहत असताना दुसरी टर्म पाहिली होती, ती म्हणजे इफिशियन्सी. मग इफिशियन्सी ही काय टर्म आहे ते आपल्याला पाहायचं आहे. जनरली ट्रान्समिशन लाईनची इफिशियन्सी आपण काय कशी कॅल्क्युलेट करतो, इफिशियन्सी जर आपण कॅल्क्युलेट करायचं जनरली काय करतो, आउटपुट डिवायडेड बाय इनपुट इंटू 100 केलं तर आपल्याला इफिशियन्सी इन पर्सेंटेज मिळते. ठीक आहे. मग जर असं असेल, जर इफिशियन्सी बद्दल बोलायचं असेल, दुसरी टर्म या ठिकाणी काय असणार आहे, एफिशियन्सी. मग इफिशियन्सी काय असणार आहे, ट्रान्समिशन लाईन मध्ये बोलत असताना आपल्या ट्रान्समिशन लाईनची इफिशियन्सी म्हणजे कशी असणार आहे, पॉवर इफिशियन्सी असणार आहे. आपण पॉवरच्या भाषेमध्ये बोलणार आहे. मग जर इफिशियन्सी बद्दल बोलत असताना आपल्याला पहिल्यांदा विचार करावा लागेल, इफिशियन्सी रिड्यूस कशाने होते, जे आपल्या ट्रान्समिशन लाईन मध्ये लॉसेस ऑकर होतात, त्या लॉसेस मुळे काय होते हो, इफिशियन्सी आपली रिड्यूस होते. म्हणजे आपण जी इनपुटला पॉवर देणार आहे, त्या इनपुटच्या पॉवर मध्ये ट्रान्समिशन लाईन मध्ये जे लॉसेस होणार आहेत, ते लॉसेस काय करतात हो, आउटपुट साइडची पॉवर रिड्यूस करतात. जर असं असेल तर इफिशियन्सी काय होते, रिड्यूस होते. मग आपण पहिल्यांदा या ठिकाणी पाहूया, जे आपले लॉसेस होणार आहेत, लॉसेस इन ट्रान्समिशन लाईन, म्हणजे ट्रान्समिशन लाईन मध्ये कोणत्या कोणत्या प्रकारचे लॉसेस होणार आहेत ते आपण पहिल्यांदा पाहूया. पहिला लॉस घेतोय ओहमिक लॉसेस. ठीक आहे. मग हा ओहमिक लॉसेस काय असेल बरे, या ओहमिक लॉसेसला असं आपण जर आपल्या मशीन मध्ये बोलायचं झालं तर या ओहमिक लॉसेसला आपण काय म्हणतो, कॉपर लॉसेस असं म्हणतो. मग जे पॉवर सिस्टीम म्हणा किंवा जे ट्रान्समिशन लाईन म्हणा, या ट्रान्समिशन लाईन मध्ये जे लॉसेस असतात, या लॉसेसला आपण काय म्हणू शकतो, I2R लॉसेस असं म्हणू शकतो. मग आपण मशीन मध्ये शिकत असताना आपण I2R लॉसेस घेतो, पण मशीन मध्ये शिकत असताना याला आपण काय म्हणतो, I2 लॉस म्हणजेच कॉपर लॉस असं म्हणतो. पण ज्या वेळेस आपण पॉवर सिस्टीम शिकत आहे, ज्या वेळेस आपण ट्रान्समिशन लाईन बद्दल बोलत असतो, त्यावेळेस हे जे I2R लॉसेस असतात, या I2R लॉसेस ना आपण कॉपर लॉसेस असं म्हणू शकत नाही. यांना आपण ओहमिक लॉसेस असं म्हणणार आहे. का ओहमिक लॉसेस असं म्हणणार आहे, जनरली जे आपण मशीन मध्ये वाइंडिंग साठी जे मटेरियल यूज करतो, ते मटेरियल कोणतं असतं, कॉपर हे मटेरियल असतं. मग जर मशीन मध्ये जर कॉपर हे मटेरियल असेल तर आपण त्या ठिकाणी त्यांना कॉपर लॉसेस असं म्हणणार आहे. पण ट्रान्समिशन लाईन विचार केला असता, जर ट्रान्समिशन लाईन मध्ये जे कंडक्टर असतात, त्या कंडक्टर साठी जे मटेरियल आपण यूज केलेलं असतं, ते मटेरियल कुठलं असतं, ॲल्युमिनियम हे मटेरियल असतं. ठीक आहे. मग ॲल्युमिनियम हे मटेरियल असेल तर त्या ठिकाणी आपण ACSR कंडक्टर यूज करतो, म्हणजेच ॲल्युमिनियम कंडक्टर स्टील रिइन्फोर्स्ड. मग याच्यामध्ये कुठेही कॉपरचा संबंध येत नाही. जर या ठिकाणी कॉपरचा संबंध येत नसेल तर हे जे ट्रान्समिशन लाईन मधले लॉसेस आहेत, त्या लॉसेसना आपण ओहमिक लॉसेस असं म्हणतो. इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे. ओहमिक लॉसेस असं का म्हणतो, कारण हे लॉसेस अकॉर्डिंग टू द ओहम्स लॉ, म्हणजे ओहम्स लॉ नुसार येणार असतात. मग I×R हा काय आहे, ओहम्स लॉ आहे. या ओहम्स लॉ मुळे याला काय म्हणतो आपण, ओहमिक लॉसेस असं म्हणतो. जर मग सिंगल फेज लाईन असेल तर सिंगल फेज लाईन मध्ये लॉसेस असतात I2R. जर या ठिकाणी 3 फेज लाईन असेल तर आपण काय करतो, 3 फेज लाईन मधले लॉसेस 3 I2R या फॉर्म्युल्याने ओहमिक लॉसेस या ठिकाणी कॅल्क्युलेट करतो. हे झालं लॉसेसच्या बाबत डिस्कशन. दुसरा लॉस असू शकतो, तो दुसरा लॉस कुठला असू शकतो, कोरोना लॉस. मग कोरोना लॉस का ऑकर होतो ते आपण प्रिव्हियस लेक्चर मध्ये काय केलेलं आहे, डिस्कस केलेलं आहे. म्हणजे कोरोना लॉस मुळे जे लॉसेस होणार आहेत, कोरोनामुळे जे लॉसेस होणार आहेत त्याला आपण कोरोना लॉस असे म्हणतो. त्याचबरोबर जे तिसरे लॉसेस आहेत, त्या तिसऱ्या लॉसेसला आपण काय म्हणतो, लॉसेस ड्यू टू द लिकेज करंट.
मग लिकेज करंट ही कन्सेप्ट काय आहे आपण ऑलरेडी डिस्कशन केलेलं आहे. लिकेज करंट ही कन्सेप्ट, लिकेज करंट काय होतो, जे आपल्या ट्रान्समिशन लाईन मध्ये जे टावर असतात त्या टावर मध्ये काय होतं, जे इन्सुलेटर कनेक्ट केले असतात क्रॉस आर्मला, मग लिकेज करंट हा कन्सेप्ट काय आहे, त्या इन्सुलेटरच्या माध्यमातून टावर थ्रू जो करंट ग्राउंड मध्ये जाणार असतो त्या करंटला आपण काय म्हणतो, लिकेज करंट असं म्हणतो. मग या लिकेज करंट मुळे जे लॉसेस होणार असतात ते लॉसेस आपण लिकेज लॉसेस ड्यू टू लिकेज करंट असं म्हणतो. मग जनरली लॉसेस पॉवर इज इक्वल टू आपण रिप्रेझेंट करतो P इज इक्वल टू V²/R. यालाच आपण जर हे लॉसेस आकर होणार असतील तर हे लॉसेस कुणामुळे आकर होणार असतील, जो कंडक्टन्स हा आपला पार्ट आहे ट्रान्समिशन लाईनचा त्या कंडक्टन्स मुळे आकर होणार आहेत. म्हणजेच या पॉवर लॉसला आपण काय म्हणतो, V² × G. याला असं आपण रिप्रेझेंट करू शकतो. मग इफिशियन्सी आपली डिपेंड कशावर आहे हो, इफिशियन्सी आपल्या जे ट्रान्समिशन लाईन मध्ये ओहमिक लॉसेस आहेत, कोरोना लॉसेस आहेत किंवा लॉसेस ड्यू टू द लिकेज करंट आहेत, या सगळ्यांवरती डिपेंड आहे. मग जर असे लॉसेस असतील तर इफिशियन्सीचा आपण जनरल फॉर्म्युला कसा लिहू शकतो ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. इफिशियन्सी इज इक्वल टू आउटपुट डिवायडेड बाय इनपुट असते. पण जे इनपुट देतो ते आपण आउटपुटला इनपुट एवढं येत नाही. काय येत नाही, कारण त्याच्यामध्ये जे लॉसेस आपण पाहिले ते लॉसेस ऑकर होणार आहेत. मग जनरली इफिशियन्सी इज इक्वल टू आउटपुट डिवायडेड बाय आउटपुट प्लस लॉसेस इंटू 100 असं आपण लिहितो. त्याचबरोबर आउटपुट डिवायडेड बाय आउटपुट प्लस जे ट्रान्समिशन लाईन मध्ये लॉसेस होणार आहेत, 3 फेज ट्रान्समिशन लाईन असेल तर 3 × I² × R × 100 असं आपण या ठिकाणी इफिशियन्सीला लिहू शकतो. ही इफिशियन्सी कशामध्ये आली हो, ही इफिशियन्सी आपली पर्सेंटेज इफिशियन्सी मध्ये आले. मग हे जे लॉसेस आहेत, हे जे 3I² लॉसेस आहेत, या लॉसेसनाच आपण काय म्हणतो, ओहमिक लॉसेस असं म्हणतो. मग इफिशियन्सी ही सुद्धा एक काय आहे, ह्या परफॉर्मन्स ऑफ ट्रान्समिशन लाईन मध्ये शिकत असताना आपण इम्पॉर्टंट टर्म आहे. व्होल्टेज रेग्युलेशन पाहिलं, त्याचबरोबर पॉवर इफिशियन्सी पाहिली, आउटपुट बाय इनपुटचा रेशो घेतला. हे आउटपुट प्लस लॉसेस म्हणजेच काय हो, हे जे आउटपुट आहे हे आउटपुट मध्ये जर आपण लॉसेस ऍड केले तर हेच काय होतं हो, इनपुट एवढं होतंय. मग इनपुट काय होतंय, लॉसेस मधून या ठिकाणी मायनस जे लॉस आउटपुट आहे ते इनपुट मधून लॉसेस मायनस केलं तर आपल्याला आउटपुट भेटते. ही इफिशियन्सी आपण पाहिली. मग जनरली ट्रान्समिशन लाईनची जी इफिशियन्सी असते ती इफिशियन्सी 95% to 99% म्हणजे मॅक्झिमम इफिशियन्सी आपल्या ट्रान्समिशन लाईनची भेटते. मग ती मॅक्झिमम इफिशियन्सी भेटायचं कारण काय आहे, कारण जे ट्रान्समिशन लाईन मध्ये जे लॉसेस असतात ते लॉसेस काय केलेले असतात, रिड्यूस केलेले असतात. का रिड्यूस केलेले असतात, कारण जसं आपण व्होल्टेजची लेवल वाढवत असतो तसं आपले काय होतात, लॉसेस कमी होतात. हे आपण ऑलरेडी ऍडव्हान्टेजेस ऑफ हाय व्होल्टेज ट्रान्समिशन लाईन हे पाहत असताना आपण ऑलरेडी हे लॉसेस कसे रिड्यूस होतात ते पाहिलेलं आहे. मग ट्रान्समिशन लाईनची इफिशियन्सी किती असते, जनरली 95 to 99% असते. एवढी इम्पॉर्टंट टर्म या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायचे. आता आपण व्होल्टेज रेग्युलेशन पाहिलं, त्याचबरोबर इफिशियन्सी पाहिली. आता आपण काय पाहणार आहोत, जनरली जे ट्रान्समिशन लाईन असते त्या ट्रान्समिशन लाईनचं जर क्लासिफिकेशन बाबत आपण विचार केला तर आपण जनरली ट्रान्समिशन लाईनचं क्लासिफिकेशन कशाच्या बेसिसवरती करतो, ही एक इम्पॉर्टंट फॅक्टर या ठिकाणी आहे. जनरली ट्रान्समिशन लाईन्स आर क्लासिफाईड ऑन द बेसिस ऑफ फिजिकल लेंथ. जी फिजिकल लेंथ आहे म्हणजे ऍक्च्युअल लेंथ ट्रान्समिशन लाईनची आहे, अँड वेवलेंथ म्हणजे फिजिकल लेंथ आणि वेवलेंथच्या बेसिसवरती आपण ट्रान्समिशन लाईनचं क्लासिफिकेशन करतो. मग फिजिकल लेंथ आपण जनरली लक्षात घेऊ शकतो की जी ट्रान्समिशन लाईनची लेंथ आहे त्या लेंथनुसार आपण या जे ट्रान्समिशन लाईनचं क्लासिफिकेशन आहे ते करतो. पण वेवलेंथ ही टर्म काय आहे, ही वेवलेंथ ही टर्म या ठिकाणी आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. मग ही वेवलेंथ जर ही टर्म असेल तर त्या ठिकाणी काय करतोय बघा, मी एक वेव या ठिकाणी रिप्रेझेंट करतोय. ठीक आहे, जर मी अशा पद्धतीने एक वेव रिप्रेझेंट केली तर या वेव मध्ये जे या वेवचे क्रिस्ट पॉइंट आहेत, क्रेस्ट पॉइंट किंवा त्यालाच आपण मॅक्झिमम पॉइंट किंवा त्यालाच आपण पीक पॉइंट असं म्हणूया. मग या दोन वेव मधील जे पीक पॉइंट आहेत, या पीक पॉइंट मधील जे डिस्टन्स आहे त्या डिस्टन्सला आपण काय म्हणतो, वेवलेंथ असं म्हणतो. ठीक आहे, या दोन पीक पॉइंट मधील डिस्टन्सला आपण वेवलेंथ असं म्हणतो, त्याला डिनोट करतो लॅम्बडा या लेटरने. त्याचबरोबर या वेवलेंथ मधील हे जे मिनिमम पॉइंट आहेत किंवा याला मिनिमम पॉइंट आहेत, या मिनिमम
मॅक्झिमम पॉईंट मधील जे डिस्टन्स आहे त्या डिस्टन्सलाच आपण वेवलेंथ असं म्हणतो. मग पीक पॉईंट असतील किंवा मॅक्झिमम पॉईंट असतील किंवा मिनिमम पॉईंट असतील, या दोन वेव्ह मधील किंवा या दोन पीक पॉईंट मधील जे डिस्टन्स आहे त्याला काय म्हणतो आपण वेवलेंथ असं म्हणतो. मग जनरली जर वेवलेंथ बाबत बोलायचं झालं तर वेवलेंथ आपण कशी घेतो, वेवलेंथ इज इक्वल टू आपण लिहितो वेवलेंथ लॅम्बडा इज इक्वल टू सी बाय एफ. मग हे सी काय आहे, तर हे सी काय आहे, व्हेलॉसिटी ऑफ लाईट आहे. म्हणजे आपली लाईट आहे किंवा जे आपली इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह आहे त्या वेव्हची व्हेलॉसिटी किती आहे त्या ठिकाणी पाहणं गरजेचं आहे. त्याचबरोबर जनरली आपण ट्रान्समिशन लाईनची जी फ्रिक्वेन्सी घेतो ते फ्रिक्वेन्सी किती असते, 50 हर्ट्झ असते. मग जर असं असेल तर काय होणार आहे बघा, ही जी लॅम्बडाची आपण डेफिनेशन घेतलेली आहे किंवा वेवलेंथ ही काय आहे ही टर्म आपण पाहिलेली आहे. पण जर या डेफिनेशन मध्ये आपण व्हेलॉसिटी ऑफ लाईट जनरली c इज इक्वल टू किती घेतो, 3 × 10⁸ मीटर पर सेकंद असे आपण व्हेलॉसिटी ऑफ लाईट घेतो. पण जी ट्रान्समिशन लाईन असते त्या ट्रान्समिशन लाईनचं डिस्टन्स आपलं कशामध्ये असतं, किलोमीटर मध्ये असतं. मग जर या व्हेलॉसिटी ऑफ लाईटला आपण किलोमीटर मध्ये लिहायचं गेलो तर कसं लिहितो, 3 × 10⁵ किलोमीटर पर सेकंद अशा पद्धतीने आपण व्हेलॉसिटी ऑफ लाईट लिहू शकतो. जनरली जी फ्रिक्वेन्सी असते ती फ्रिक्वेन्सी किती असते, एफ इज इक्वल टू 50 हर्ट्झ. इंडियामध्ये जी स्टँडर्ड फ्रिक्वेन्सी आहे ती 50 हर्ट्झ आहे. याचाच अर्थ 50 सायकल पर सेकंद हे काय झालं, त्याचं दुसरं युनिट झालं. जर मग असं असेल तर वेवलेंथ इज इक्वल टू 3 × 10⁵ किलोमीटर पर सेकंद डिवायडेड बाय 50 सायकल्स पर सेकंद. किंवा ठीक आहे, किंवा याला आपण डायरेक्टली हर्ट्स मध्ये लिहू शकतो. मग हे सेकंद आणि हे सेकंद काय झालं, कॅन्सल झालं. जे आपल्याला व्हॅल्यू भेटणार आहे 3 × 10⁵ डिवायडेड 50 केलं तर जे कॅल्क्युलेशन भेटतं ते 6000 किलोमीटर एवढे आपल्याला काय भेटते, वेवलेंथ आपल्याला भेटते. मग जर आपल्याला एवढी वेवलेंथ भेटली असेल म्हणजे 6000 किलोमीटर जर आपल्याला वेवलेंथ भेटली असेल तर 6000 किलोमीटरची ट्रान्समिशन लाईन आपण एवढ्या लॉंग डिस्टन्सची ट्रान्समिशन लाईन आपण बनवू शकत नाही किंवा एवढ्या लॉंग डिस्टन्सची ट्रान्समिशन लाईन आपण जनरली पाहत नाही. जर मग असं असेल मग ह्या वेवलेंथच्या बेसिसवरती आपण ट्रान्समिशन लाईनचं क्लासिफिकेशन कसं करतो हेही पाहणं यासाठी आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. मग जर वेवलेंथचा विचार केला असेल तर वेवलेंथ आणि लेंथ हे दोन आपण वर्ड घेतोय म्हणजे फिजिकल लेंथ आणि वेवलेंथ. मग या दोन्हीमध्ये कुठेतरी कंपॅरिझन करून किंवा कुठेतरी अप्रॉक्सिमेशन करून आपण काय करतो, ही जी ट्रान्समिशन लाईन आहे त्या ट्रान्समिशन लाईनचं आपण काय करतो, क्लासिफिकेशन करतो. मग ही फिजिकल लेंथ आपण जी पाहिली वेवलेंथ पाहिली ती वेवलेंथ 6000 किलोमीटर आहे. पण सपोज आपण या ठिकाणी जर ट्रान्समिशन लाईन अगेन आपण वेव्ह घेतली, ठीक आहे, सपोज मी या ठिकाणी वेव्ह घेतली, ठीक आहे, या ठिकाणी काय झाले, दोन पीक पॉइंट किंवा दोन क्रेस्ट पॉइंट, पीक पॉइंट किंवा क्रेस्ट पॉइंट म्हणजे सेमच आहे, त्यालाच आपण पीक फॅक्टर किंवा क्रेस्ट फॅक्टर असंही म्हणू शकतो. मग पीक फॅक्टर आणि क्रेस्ट फॅक्टर हे दोन्ही फॅक्टर एकच आहेत. आपल्याला क्वेश्चन आता चालूच्या याच्यामध्ये क्वेश्चन कसा विचारला जातो, फाइंड क्रेस्ट फॅक्टर ऑफ एनी सायनुसॉइडल वेव्ह. मग सायनुसॉइडलचा क्रेस्ट फॅक्टर म्हणजे काय असतो, त्याचा पीक फॅक्टर असतो. मग तो आपण पीक फॅक्टर कॅल्क्युलेट कसा करतो, मॅक्झिमम व्हॅल्यू डिवायडेड बाय आरएमएस व्हॅल्यू, म्हणजेच तो पीक फॅक्टर पण आहे आणि क्रेस्ट फॅक्टर पण आहे. मग या ठिकाणी जर याला क्रेस्ट म्हटलं तर क्रेस्ट पण काय आहे, हा या वेव्हचा काय आहे, पीक पॉइंट आहे. ही जनरली काय झाली, ही या ट्रान्समिशन लाईनची वेवलेंथ झाली. जी वेवलेंथ आपण कॅल्क्युलेट केली होती 6000 किलोमीटर एवढी आली होती. जर आपण विचार केला, जर या ट्रान्समिशन लाईन जर मला जर डिस्टन्स घ्यायचा असेल, मी एक शॉर्टर डिस्टन्स या ठिकाणी घेतोय, ठीक आहे, जर मी एवढा डिस्टन्स या ठिकाणी एवढ्या लेंथची जर मी ट्रान्समिशन लाईन घेतली तर जे एवढ्या लेंथची ट्रान्समिशन लाईन घेणार आहे ही लेंथ आणि ही जी वेवलेंथ आहे याच्यामध्ये बघा किती डिफरन्स आहे. ही जी लेंथ आहे ही लेंथ खूप स्मॉल आहे. कुणापेक्षा खूप स्मॉल आहे, जी आपली ट्रान्समिशन लाईनची वेवलेंथ आहे त्याच्यापेक्षा खूप स्मॉल आहे. जर असं असेल म्हणजे माझी फिजिकल लेंथ ही ट्रान्समिशन लाईनच्या वेवलेंथ पेक्षा जर खूप कमी असेल तर याला आपण काय म्हणतो, याला आपण जनरली शॉर्ट ट्रान्समिशन लाईन म्हणतो. जर असं असेल तर मग काय होणार आहे, या स्मॉल लेंथ मध्ये जो आपला करंट असणार आहे, रिसिव्हिंग एंडचा करंट असणार आहे किंवा त्यालाच आपण चार्जिंग करंट असं म्हणूया, जो चार्जिंग करंट असणार आहे तो चार्जिंग करंट 0 असणार आहे. जर चार्जिंग करंट 0 असेल तर याच्यामध्ये जो शंट कॅपॅसिटन्स असतो त्याला आपण काय म्हणतो, शंट कॅपॅसिटन्स.
जो की ट्रान्समिशन लाईन मध्ये असतो त्याला आपण काय करणार आहे या ठिकाणी झिरो असं अज्युम करणार आहे. झिरो असं का? कारण या लाईनचा जो चार्जिंग करंट आहे तो चार्जिंग करंट झिरो आहे. जर असं असेल तर हाचा शंट कॅपॅसिटन्स असतो, तो शंट कॅपॅसिटन्स या ठिकाणी काय असतो? झिरो असतो. मग जर क्लासिफिकेशन ऑन द बेसिस ऑफ वेवलेंथ आणि फिजिकल लेंथ याचा विचार केला तर आपण ट्रान्समिशन लाईनला शॉर्ट ट्रान्समिशन लाईन, मीडियम ट्रान्समिशन लाईन आणि लॉंग ट्रान्समिशन लाईन अशा 3 पद्धतीने क्लासिफिकेशन त्याचं करू शकतो. मग शॉर्ट ट्रान्समिशन लाईन म्हणजे काय आहे, त्याची लेंथ किती असू शकते किंवा त्याची वेवलेंथ किती असू शकते, मीडियमची लेंथ किंवा त्याची वेवलेंथ किती असू शकते, त्याचबरोबर लॉंगची फिजिकल लेंथ आणि वेवलेंथ किती असू शकते ते आपल्याला पाहणं गरजेचं आहे. मग या ठिकाणी मी क्लासिफिकेशन मध्ये पहिली लाईन घेतोय. त्या पहिल्या लाईनचं नाव आहे शॉर्ट ट्रान्समिशन लाईन. ठीक आहे. जर शॉर्ट ट्रान्समिशन लाईन असेल तर या शॉर्ट ट्रान्समिशन लाईनची जी फिजिकल लेंथ असणार आहे ती फिजिकल लेंथ इज मच मच स्मॉलर दॅन वेवलेंथ. जर असं असेल, आपण जी लेंथ घेतली होती ती खूप स्मॉल होती, जी वेवलेंथ आली होती आपली ती वेवलेंथ किती आली होती? 6000 किलोमीटर एवढी आपल्याकडे काय आली होती? वेवलेंथ आली होती. मग या वेवलेंथचा विचार केला आणि फिजिकलचा विचार केला तर ही लेंथ कशी असणार आहे? शॉर्ट ट्रान्समिशन लाईनची खूप कमी असणार आहे. जर लेंथ कमी असेल, जनरली आपण लेंथ किती घेतो शॉर्ट ट्रान्समिशन लाईनची? 80 किलोमीटर. लेंथ लेस दॅन 80 किलोमीटर असेल तर त्या लाईनला आपण काय म्हणतो? शॉर्ट ट्रान्समिशन लाईन असं म्हणतो. मग शॉर्ट ट्रान्समिशन लाईनची लेंथ 80 किलोमीटर झाली, वेवलेंथ किती झाली हो? 6000 किलोमीटर झाली. म्हणजेच फिजिकल लेंथ खूप कमी आहे वेवलेंथ पेक्षा. जर असं असेल तर मग शॉर्ट ट्रान्समिशन लाईन मध्ये इम्पॉर्टंट पॅरामीटर काय असणार आहे? जो चार्जिंग करंट असणार आहे तो चार्जिंग करंट झिरो असणार आहे. जो शंट कॅपॅसिटन्स असणार आहे तो शंट कॅपॅसिटन्स काय असणार आहे हो? शंट कॅपॅसिटन्स आपण काय करतो? निग्लेक्ट करतो. ठीक आहे. हा दुसरा झाला. आणि जे पॅरामीटर आहेत, जे फिजिकल पॅरामीटर ज्याला की आपण रेजिस्टन्स म्हणा किंवा इंडक्टन्स म्हणा, ते पॅरामीटर कसे असतात? आर एल कसे असतात? लंप्ड असतात. मग हा लंप्ड हा शब्द आला. मग लंप्ड या शब्दाचा मीनिंग या ठिकाणी आपल्याला पाहणं गरजेचं आहे. लंप्ड करतोय याचाच अर्थ काय आहे? सपोज माझ्याकडे एक वायर असेल, ती वायर मध्ये जे रेजिस्टन्स आहेत, जे इंडक्टर आहेत, ते जर वायर मध्ये टोटल लेंथच्या अक्रॉस जर डिस्ट्रीब्यूट केले, म्हणजे मी पर किलोमीटर बेसिसवरती त्यांना घेतलं तर त्यांना मी काय म्हणतो? डिस्ट्रीब्युटेड पॅरामीटर असं म्हणतो. पण जे पॅरामीटर रेजिस्टन्स आणि कंडक्टन्स, जो रेजिस्टन्स आणि इंडक्टन्स जर मी त्या वायरच्या फक्त एकाच पॉइंटला जर कॉन्सन्ट्रेट केले, म्हणजे एकाच पॉइंटला त्यांची जर पर्टिक्युलर व्हॅल्यू घेतली तर त्याला आपण काय म्हणतो? लंप्ड पॅरामीटर असं म्हणतो. मग हे जे लंप्ड पॅरामीटर असतात, हे लंप्ड पॅरामीटर फिजिकली आणि इलेक्ट्रिकली काय असतात? सेपरेबल असतात. पण जे पॅरामीटर अलॉंग द कंडक्टर किंवा अलॉंग द वायर डिस्ट्रीब्यूट केलेले असतात ते पॅरामीटर आपण फिजिकली किंवा इलेक्ट्रिकली सेपरेबल करू शकत नाही. हे काय झालं? त्याचं फिजिकल लंप्ड पॅरामीटर आणि डिस्ट्रीब्युटेड पॅरामीटर मधला अप्रॉक्सिमेट फरक झाला. जर मग असं असेल तर शॉर्ट ट्रान्समिशन लाईन मध्ये जो कॅपॅसिटन्स आहे तो कॅपॅसिटन्स, शंट कॅपॅसिटन्स आपण काय करतो? झिरो अज्युम करतो. ठीक आहे. हे आपण पाहिलं होतं. मग जर लेंथ आपण काय केली? लेंथ इज लेस दॅन 80 किलोमीटर. आपण शॉर्ट ट्रान्समिशन लाईन मध्ये पाहिलं होतं की जो एल होता तो मच लेस दॅन लॅम्बडा होता. जर असं असेल तर यांचा जर रेशो घेतला, एल डिवायडेड बाय लॅम्बडा इज मच लेस दॅन 1 असा रेशो येणार आहे. का? कारण हा लॅम्बडा काय आहे हो? खूप मोठा आहे. कोणापेक्षा? या फिजिकल लेंथ पेक्षा. जर असं असेल तर लॅम्बडा आपण ऑलरेडी डिफाईन केला होता सी डिवायडेड बाय एफ. जर असं असेल तर एल डिवायडेड बाय सी डिवायडेड बाय एफ मच लेस दॅन 1 विच इज इक्वल टू, ह्यालाच आपण कसं लिहू शकतो? एल इंटू एफ इज मच लेस दॅन सी. सी याला आपण असं लिहू शकतो. मग हा सी काय आहे? हा सी अगेन व्हेलॉसिटी ऑफ लाईट आहे, जी की आपण ऑलरेडी 3 × 10⁵ किलोमीटर पर सेकंद होते ती आपण घेतली होती. आणि एल आणि एफ हा या ठिकाणी काय आला? इम्पॉर्टंट प्रोडक्ट आला. म्हणजे हा लेंथ काय, ही एल काय रिप्रेझेंट करतो? दिस एल रिप्रेझेंट फिजिकल length of a transmission line in kilometer. Again this F represent frequency
ऑफ ट्रान्समिशन लाईन इन हर्ट्स. म्हणजे हे दोन्हीचा प्रोडक्ट घेतला, जर आपण 80 किलोमीटरची लाईन आहे असं घेतलं तर काय होणार आहे बघा, L इंटू एफ चा प्रोडक्ट किती येणार आहे, L किती आहे 80 इंटू फ्रिक्वेन्सी. जनरली जे ट्रान्समिशन लाईनची फ्रिक्वेन्सी असते ती 50 हर्ट्ज असते. मग L इंटू 80 इंटू 50 केलं तर हा जो प्रोडक्ट आहे हा प्रोडक्ट काय असणार आहे हो, माझ्याकडे 400 एवढा मला हा प्रोडक्ट भेटणार आहे. मग हा जर प्रोडक्ट एवढा भेटला असेल तर हे काय भेटलेलं हो, व्हेलॉसिटी ऑफ लाईट भेटलेली आहे. ठीक आहे, जर व्हेलॉसिटी ऑफ लाईट भेटलेली असेल किंवा ह्या दोन्हीचा प्रोडक्ट भेटला असेल तर हे 80 लेंथ आपण कशामध्ये घेतली होती, किलोमीटर मध्ये. ही फ्रिक्वेन्सी कशामध्ये होती हो, हर्ट्स मध्ये. हर्ट्स म्हणजेच काय हो, नंबर ऑफ सायकल पर सेकंद आहे. ठीक आहे, मग ह्या दोन्हीचं जर आपण युनिट घेतलं तर काय होणार आहे, हा किलोमीटर मध्ये, किलोमीटर पर सेकंद म्हणजे हे मला काय भेटणार आहे, युनिट भेटणार आहे. म्हणजेच जेव्हा माझ्याकडे प्रोडक्ट लेंथ आणि फ्रिक्वेन्सीचा प्रोडक्ट इफ L इंटू एफ इज लेस दॅन 400 किलोमीटर पर सेकंद असेल त्यावेळेस मी त्या लाईनला काय म्हणणार आहे, शॉर्ट ट्रान्समिशन लाईन म्हणणार आहे. ठीक आहे, इम्पॉर्टंट कन्क्लुजन झालं या ठिकाणी एक्झामच्या दृष्टीनं. जी लेंथ असते ट्रान्समिशन शॉर्ट ट्रान्समिशन लाईनची इज लेस दॅन 80 किलोमीटर असते. जो प्रोडक्ट असतो तो लेस दॅन 400 किलोमीटर पर सेकंद पाहिजे. जर या ठिकाणी ही जी फ्रिक्वेन्सी टर्म आहे, ही फ्रिक्वेन्सी टर्म जर मी 100 हर्ट्ज आहे असं कन्सिडर केलं आणि मी सांगितलं शॉर्ट ट्रान्समिशन लाईनची लेंथ किती असू शकते, म्हणजे या ठिकाणी काय करतो आपण, फ्रिक्वेन्सी 100 हर्ट्ज करतोय आणि जी लेंथ आहे शॉर्ट ट्रान्समिशन लाईनची आपण पाहिलं होतं की L इज लेस दॅन 80 किलोमीटर इज कॉल्ड एज शॉर्ट ट्रान्समिशन लाईन. जेव्हा की फ्रिक्वेन्सी ही 50 हर्ट्ज असू शकेल, पण जर मी फ्रिक्वेन्सी 100 हर्ट्ज केली आणि त्यावेळेस मी सांगितलं की शॉर्ट ट्रान्समिशन लाईनची लेंथ किती असू शकते, मला काय करायचं आहे, L इंटू एफ चा प्रोडक्ट मला काय करायचा आहे, 4000 पेक्षा कमी आणायचा आहे. जर मग असा असेल तर या ठिकाणी काय करणार आहे, याला मी L न मल्टिप्लाय करणार आहे विच इज लेस दॅन 400 किलोमीटर पर सेकंद. जर असं केलं तर या ठिकाणी मला काय भेटणार आहे, ट्रान्समिशन लाईनची लेंथ 40 किलोमीटर. म्हणजे त्या केसमध्ये मी लाईनला 40 किलोमीटर पेक्षा जर कमी असेल तर त्या ठिकाणी त्या लाईनला मी काय म्हणणार आहे, शॉर्ट ट्रान्समिशन लाईन असं म्हणणार आहे. ठीक आहे, हे झालं अच्छा लेंथच्या बाबतीत. जर माझ्या ट्रान्समिशन लाईनची लेंथ ज्यादा असेल, म्हणजे जर 80 पेक्षा जर लेंथ ज्यादा असेल तर त्या ट्रान्समिशन लाईनला मी काय म्हणणार आहे ते आपण आता या ठिकाणी पाहणार आहोत. हे पाहिलं आपण शॉर्ट ट्रान्समिशन लाईन बद्दल. आता आपण जाणार आहे मीडियम ट्रान्समिशन लाईन कडे. मीडियम ट्रान्समिशन लाईन मध्ये काय काय कन्सेप्ट येणार आहेत ते या ठिकाणी आपण बघणार आहे. शॉर्ट ट्रान्समिशन लाईन मध्ये आपल्याला दोन गोष्टी लक्षात ठेवायचं आहे. शॉर्ट ट्रान्समिशन लाईन मध्ये जी लेंथ असते ती लेंथ 80 किलोमीटर पेक्षा कमी असते. त्याचबरोबर जो L आहे आणि जो फ्रिक्वेन्सी आहे त्याचा प्रोडक्ट किती असतो, 4000 पेक्षा कमी असतो. त्याचबरोबर जो शंट कॅपॅसिटन्स असतो, जो शंट कॅपॅसिटन्स निग्लेक्ट केलेला असतो, तो शंट कॅपॅसिटन्स निग्लेक्ट केल्यामुळे जो चार्जिंग करंट असतो तो चार्जिंग करंट 0 असतो. ठीक आहे, त्याचबरोबर जे शॉर्ट ट्रान्समिशन लाईन असते त्या शॉर्ट ट्रान्समिशन लाईनच्या व्होल्टेजची जी लेवल असते ते व्होल्टेजची लेवल लेस दॅन 20 kV म्हणजे 20 kV पेक्षा कमी व्होल्टेज असेल त्याला आपण शॉर्ट ट्रान्समिशन लाईन असं म्हणतो. आता आपण मीडियम ट्रान्समिशन लाईन बद्दल बोलत असताना दुसरा पॉइंट आहे या ठिकाणी, दुसऱ्या क्लासिफिकेशनचा टाइप आहे मीडियम ट्रान्समिशन लाईन. मीडियम ट्रान्समिशन लाईन म्हणजेच काय, या ठिकाणी जे ट्रान्समिशनची लाईनची जी लेंथ आहे ती काय असणार आहे, 80 किलोमीटर पेक्षा जादा असणार आहे. म्हणजे ट्रान्समिशन लाईनची लेंथ ऑफ ट्रान्समिशन लाईन इज 80 किलोमीटर पेक्षा जादा आहे आणि ती 200 किलोमीटर पेक्षा कमी असेल तर त्या ट्रान्समिशन लाईनला आपण मीडियम ट्रान्समिशन लाईन असं म्हणतो. मग जर ही लेंथ मॉडरेट असेल म्हणजे कन्सिडरेबल असेल तर या ठिकाणी काय होणार आहे, जो शंट कॅपॅसिटन्स असणार आहे तो शंट कॅपॅसिटन्स आपण या ठिकाणी निग्लेक्ट करू शकणार नाहीये. म्हणजे जो शंट कॅपॅसिटन्स आहे तो शंट कॅपॅसिटन्स या ठिकाणी शंट कॅपॅसिटन्स प्रेझेंट असणार आहे. ठीक आहे, शंट कॅपॅसिटन्स या ठिकाणी प्रेझेंट असणार आहे. जर शंट कॅपॅसिटन्स प्रेझेंट असेल तर आपल्याला या ठिकाणी चार्जिंग करंटही भेटणार आहे. ठीक आहे, म्हणजे हा इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे. याच्यामध्ये शंट कॅपॅसिटन्स याच्यामध्ये प्रेझेंट असतो, शॉर्ट मध्ये तो प्रेझेंट नसतो. जर असं असेल लेंथ 80 किलोमीटर पेक्षा कमी जादा असेल आणि 200 किलोमीटर पेक्षा कमी असेल, जर फ्रिक्वेन्सी माझी 50 हर्ट्ज असेल तर काय होतंय बघा, 80 × 50 विच इज लेस दॅन L
LF which is less than 200 into 50 जर हा प्रोडक्ट मी केला तर मला काय भेटतंय बघा, याची जी लेंथ आहे म्हणजे जो L आहे आणि फ्रिक्वेन्सी जो प्रोडक्ट आहे त्याची व्हॅल्यू मला कशी भेटते 400 किलोमीटर पर सेकंद. हे युनिट काय येतं ते मी ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे. इज लेस दॅन L into F which is less than हे काय येणार आहे प्रोडक्ट 10,000 किलोमीटर पर सेकंद. म्हणजे जर एवढी रेंज असेल माझ्या ट्रान्समिशन लाईनच्या L into F च्या प्रोडक्टची तर मी या लाईनला काय म्हणणार आहे हो, मीडियम ट्रान्समिशन लाईन असं म्हणणार आहे. इम्पॉर्टंट पॉइंट आहे, एक्झामला याच्यावरती आपल्याला बराच वेळा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. आपल्याला फक्त क्वेश्चन विचारल्यावर काय करायचं आहे, L into F चा प्रोडक्ट घ्यायचा आहे. जर हा प्रोडक्ट लेस दॅन 4000 आला तर त्या लाईनला आपण शॉर्ट ट्रान्समिशन लाईन म्हणणार आहे. हा प्रोडक्ट 4000 आणि 10,000च्या मध्ये आला तर त्याला आपण मीडियम ट्रान्समिशन लाईन असं म्हणणार आहे. इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे. आपण फ्रिक्वेन्सी 50 हर्ट्ज ठेवली तर या ठिकाणी ह्या व्हॅल्यूला आपण शॉर्ट आणि मीडियम मध्ये क्लासिफाय करू शकतो. पण जर आपण फ्रिक्वेन्सीज वाढवली तर ही जर लेंथ आपण 80 ठेवली आणि फ्रिक्वेन्सी मी 100 केली तर मला प्रोडक्ट किती भेटणार आहे हो, मला त्याचा प्रोडक्ट 100 into 80 मला 8000 भेटणार आहे. तो 8000 जो प्रोडक्ट आहे हा 4000 आणि 10,000च्या मध्ये आहे. म्हणजेच ती लाईन कशी असणार आहे हो, लेंथ भलेही 80 किलोमीटर असो पण फ्रिक्वेन्सी 100 हर्ट्ज असल्यामुळे त्या लाईनला मी काय म्हणणार आहे, मीडियम ट्रान्समिशन लाईन असं म्हणणार आहे. इम्पॉर्टंट कन्क्लुजन किंवा इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे एक्झामच्या दृष्टीने. एक्झाम मध्ये याच्यावर बऱ्याच वेळा क्वेश्चन विचारला गेलेला आहे. ही मीडियम ट्रान्समिशन लाईन मध्ये हा शंट कॅपॅसिटन्स आलेला आहे. मग शंट कॅपॅसिटन्स जो आलेला आहे त्या शंट कॅपॅसिटन्सला आपण कुठे कनेक्ट करायचं हा एक या ठिकाणी मेन विषय आहे. म्हणजे आपल्याला काय त्या शंट कॅपॅसिटन्सला आहे त्या शंट कॅपॅसिटन्सला आपण रिसिव्हिंग एंडला कनेक्ट करणार आहोत, सेंडिंग एंडला कनेक्ट करणार आहोत की कुठेतरी मिडलला कनेक्ट करायचा आहे, तो आपण कनेक्शन त्याचं कसं करणार आहे. अगेन या ठिकाणी आपण जो कंडक्टन्स आहे तो कंडक्टन्स काय करतोय, झिरो अझ्युम करतोय. म्हणजे त्याला कंडक्टन्सला काय करतोय, निग्लेक्ट करतोय. मग जर कंडक्टन्सला आपण निग्लेक्ट करत असेल तर जनरली आपण कंडक्टन्स आणि कॅपॅसिटन्स कसे रिप्रेझेंट करतो, जनरली आपण कंडक्टन्स आणि कॅपॅसिटन्स, हा काय झाला माझा कंडक्टन्स झाला, हा काय झाला कॅपॅसिटन्स झाला. जनरली आपण या ठिकाणी असा कंडक्टन्स आणि कॅपॅसिटन्स रिप्रेझेंट करतो. जर कंडक्टन्स झिरो अझ्युम केला याचाच अर्थ जो लिकेज करंट आहे तो लिकेज करंट काय होणार आहे हो, इन्सुलेटरच्या माध्यमातून टावर मध्ये येणार आहे. इन्सुलेटर मधून क्रॉस आर्म मधून टावर मध्ये येणार आहे आणि टावर मधून ग्राउंडला जाणार आहे. जर असा असेल, जर हा शंट कंडक्टन्स जर कंडक्टन्स झिरो असेल तर हा जो कॅपॅसिटन्स आहे हा कॅपॅसिटन्स आपण रिसिव्हिंग एंडला कनेक्ट करतोय की सेंडिंग एंडला कनेक्ट करतोय, त्यानुसार ह्या मीडियम ट्रान्समिशन लाईनचे काय केलेले आहेत फर्दर आपण क्लासिफिकेशन करतो किंवा त्याचे आपण वेगवेगळ्या प्रकारचे मॉडेल तयार करतो. मग पहिलं मॉडेल आहे या ठिकाणी काय होतं, पहिलं मॉडेल सेंडिंग एंड कॅपॅसिटन्स मॉडेल. याचाच अर्थ काय आहे हो, हा जो कॅपॅसिटन्स आहे हा कॅपॅसिटन्स मी कुठे घेणार आहे हो, सेंडिंग एंडला घेणार आहे. जर सेंडिंग एंडला कॅपॅसिटन्स घेतलेला असेल तर त्याची फिगर किंवा त्याची डायग्राम आपण त्याला कसं रिप्रेझेंट करू शकतो ते पाहणं या ठिकाणी गरजेचं आहे. ऑफकोर्स कॅपॅसिटन्स आलेला आहे म्हणजे या ठिकाणी लाईन मध्ये चार्जिंग करंट ही येणार आहे. जर सेंडिंग एंडला कॅपॅसिटन्स असेल, जे ट्रान्समिशन लाईन मध्ये जे पॅरामीटर असतात जनरली RL हे पॅरामीटर कसे असतात तो लंप्ड असतात. मग हे जर असं असेल सेंडिंग एंडला आपण काय घेतो, हा कॅपॅसिटन्स घेतो आणि या कॅपॅसिटन्सला अशा पद्धतीने रिप्रेझेंट करतो. ठीक आहे, हा काय झाला ट्रान्समिशन लाईनचा रिसिव्हिंग एंड झाला. या ठिकाणी करंट काय झाला, रिसिव्हिंग एंडचा करंट झाला. या ठिकाणी काय होतोय, हा जो आहे VS म्हणजे सेंडिंग एंड व्होल्टेज आणि या ठिकाणी काय झालं हो, जो आहे सेंडिंग एंड करंट आहे. मग हा जर कॅपॅसिटन्स, हा रेजिस्टन्स आणि हा इंडक्टन्स हे जे सगळे पॅरामीटर आहेत हे सगळे पॅरामीटर अगेन काय केलेत आपण लंप्ड केलेले आहेत. लंप्ड केलेले आहेत म्हणजे याचा अर्थ काय, हे एका पर्टिक्युलर पॉइंटला आपण कॉन्सन्ट्रेट केलेले आहेत. म्हणजे एकाच पर्टिक्युलर पॉइंटला त्यांची आपण व्हॅल्यू घेतलेली आहे, ना की ते आपण एंटायर लाईन वरती डिस्ट्रीब्यूट केलेले आहेत. जर असं असेल तर या जो कॅपॅसिटन्स आहे या कॅपॅसिटन्स मधून काय होणार आहे हो, चार्जिंग करंट या ठिकाणी फ्लो होणार आहे. हे झालं सेंडिंग एंड कॅपॅसिटन्स मॉडेल. मग यामध्ये हा जो R आणि L हा काय रिप्रेझेंट करतोय, हा Z हा इम्पिडन्स या ठिकाणी रिप्रेझेंट करतोय. दुसरा मॉडेल मी या ठिकाणी बघतोय, त्या दुसऱ्या मॉडेलचं नाव आहे रिसिव्हिंग एंड कॅपॅसिटन्स मॉडेल. रिसिव्हिंग एंड कॅपॅसिटन्स मॉडेल याचाच अर्थ काय असणार आहे, जो कॅपॅसिटन्स आपण सेंडिंग एंडला घेतलेला आहे तोच कॅपॅसिटन्स काय होणार आहे हो, तो कॅपॅसिटन्स आपल्याला या ठिकाणी रिसिव्हिंग एंडला पाहायला भेटणार आहे. म्हणजेच आपली जी डायग्राम आहे किंवा ट्रान्समिशन लाईनला आपण रिप्रेझेंट कसं करू शकतो बघा. ठीक आहे,
हा जो कॅपॅसिटन्स असणार आहे हा कॅपॅसिटन्स काय असतोय, हा रिसिव्हिंग एंडला कॅपॅसिटन्स असतोय, हा आर झाला, हा एल झाला, हा सी, या ठिकाणी सेंडिंग एंड व्होल्टेज, सेंडिंग एंड करंट, हा जो रिसिव्हिंग एंडचा व्होल्टेज झाला आणि या ठिकाणी काय असणार आहे रिसिव्हिंग एंड करंट, यातून फ्लो होणारा करंट जो आहे तो चार्जिंग करंट आहे. मग या मॉडेलमध्ये जो चार्जिंग करंट आहे तो चार्जिंग करंट सेंडिंग एंड पासून कुठपर्यंत फ्लो होणार आहे हो, रिसिव्हिंग एंड पर्यंत फ्लो होणार आहे. त्याचबरोबर सेंडिंग एंड कॅपॅसिटन्स मॉडेल होतं, त्या सेंडिंग एंड कॅपॅसिटन्स मॉडेलमध्ये जो चार्जिंग करंट होता तो फक्त ट्रान्समिशन लाईनच्या सेंडिंग एंड पुरताच मर्यादित होता, तो रिसिव्हिंग एंडकडे जात नव्हता. पण या ठिकाणी काय होतं, हा जो चार्जिंग करंट आहे तो चार्जिंग करंट रिसिव्हिंग एंड पर्यंत जातोय. हे झाले आपण दोन मॉडेल पाहिले. अजून एक तिसरं मॉडेल, अजून आपण कॅपॅसिटन्सला हा जो रिसिव्हिंग एंडला कनेक्ट केला, या कॅपॅसिटन्सला आपण काय करू शकतो, सेंटरला हे कनेक्ट करू शकतो. मग जो तिसरा मॉडेल आहे तो तिसरा मॉडेलला आपण काय नाव देतो, तिसरा मॉडेल आपण नॉमिनल टी मेथड, त्याला आपण जनरली रिप्रेझेंट करतो. मग तो नॉमिनल टी मेथड कनेक्शन कसं असणार आहे ते आपण या ठिकाणी बघणार आहे. ठीक आहे, आपण तिसरा मेथड बघतोय नॉमिनल टी मॉडेल किंवा त्याला टी मेथड असं म्हणूया, टी मॉडेल. ठीक आहे, नॉमिनल टी मॉडेल आहे. म्हणजे याचा शेप कसा असणार आहे हो, याचा शेप हा टी टाइप मध्ये असणार आहे. मग हा अगेन काय असणार आहे, याचं रिप्रेझेंट करायला गेलो तर रिप्रेझेंट मी या ठिकाणी कसं बघतोय बघा, कसं करतोय बघा. ठीक आहे, मी जो कॅपॅसिटर, जो मी इंडक्टर आणि रेजिस्टन्स घेतला होता तो काय केला होता, तो इंडक्टर आणि रेजिस्टन्स मी काय केला होता, लंप्ड केला होता. जर मला त्या दोघांचं डिव्हिडेशन करायचं असेल, डिव्हायडेशन करायचं असेल तर मी काय करतोय, हा जर डिवाइड केल्यामुळे काय होतोय, R/2 होतोय, हा काय होतोय L/2 होतोय. सिमिलरली हा कॅपॅसिटन्स काय होतोय, C/2, सिमिलरली हा C/2, अगेन हा R/2 झाला, अगेन हा L/2 झाला. या ठिकाणी जो व्होल्टेज करंट आहे तो IS आहे, या ठिकाणचा जो व्होल्टेज आहे तो VS आहे. सिमिलरली करंट IR आहे, सिमिलरली व्होल्टेज VR आहे. रिसिव्हिंग एंडचा हा जो इम्पिडन्स तयार होणार आहे त्याला Z/2 म्हणूया. अगेन हा जो इम्पिडन्स आहे त्याला आपण Z/2 म्हणूया. म्हणजेच हा जो पार्ट झाला पहिला, या पार्टला आपण असं म्हणू शकतो का बघा, हा जो पार्ट या ठिकाणी रिप्रेझेंट केलेला आहे, हा पार्ट इज नथिंग बट रिसिव्हिंग एंड, रिसिव्हिंग एंड कॅपॅसिटन्स मॉडेल आहे का नाही बघा, कारण आपण कॅपॅसिटन्स कुठे केलेला आहे, रिसिव्हिंग एंडला कनेक्ट केलेला आहे. सिमिलरली हा जो कॅपॅसिटन्स आहे, हा कॅपॅसिटन्स बघा या मॉडेलच्या सेंडिंग एंडला कनेक्ट केलेला आहे. म्हणजेच याला आपण सेंडिंग एंड कॅपॅसिटन्स मॉडेल असं म्हणू शकतो का बघा. म्हणजे हे दोन्ही काय झाले, हा रिसिव्हिंग एंडला कनेक्ट केलेला कॅपॅसिटन्स त्याला रिसिव्हिंग एंड, सेंडिंग एंडला कनेक्ट केलेला त्याला सेंडिंग एंड कॅपॅसिटन्स. जर असं असेल तर आपल्याला सिम्प्लिफाईड भाषेमध्ये जर लिहायचं असेल तर आपण कसं लिहू शकतो बघा. आपण काय करतो, याच मॉडेलला मी या ठिकाणी रिप्रेझेंट करतोय, त्याचं रिप्रेझेंटेशन करत असताना मी कसं लिहितोय त्याला बघा. काय करतोय, हा जो कॅपॅसिटन्स होता, हा कॅपॅसिटन्स काय केला, पॅरलल मध्ये कनेक्ट होता. जर पॅरलल मध्ये त्याचं ऍडिशन केलं तर मला काय भेटणार आहे हो, हा जो कॅपॅसिटन्स आहे, हा कॅपॅसिटन्स कसा भेटणार आहे, C/2 प्लस C/2 काय भेटणार आहे मला, फक्त C भेटणार आहे. अगेन हा रेजिस्टन्स कसा असणार आहे, R/2 L/2 R/2 L/2. म्हणजेच या ठिकाणी जो इम्पिडन्स आहे तो Z/2 भेटणार आहे. या ठिकाणचा जो इम्पिडन्स आहे तो Z/2 भेटणार आहे. म्हणजेच याला आपण नॉमिनल टी मेथड असं म्हणतो का, कारण याचा जो शेप आहे, याचा जो शेप आहे, याचा शेप कसा आहे हो, या टी टाइप स्ट्रक्चर मध्ये याचा शेप आहे. या ठिकाणी सेंडिंग एंड व्होल्टेज, सेंडिंग एंड करंट, सिमिलर या ठिकाणी येणारा करंट हा रिसिव्हिंग एंड करंट, या ठिकाणचा व्होल्टेज रिसिव्हिंग एंड व्होल्टेज, आणि जो हा चार्जिंग करंट आहे या कॅपॅसिटन्स मधून फ्लो होणारा त्याला आपण IC असं म्हणूया. मग हा जो चार्जिंग करंट आहे, हा चार्जिंग करंट या जे ट्रान्समिशन लाईन आहे त्या ट्रान्समिशन लाईनच्या मिडल पर्यंत फ्लो होऊ शकतो. हे काय झालं, नॉमिनल टी मेथड. म्हणजे जी मेथड आहे त्याला आपण काय म्हणतो, नॉमिनल टी मेथड असं म्हणतो. म्हणजे आपण तीन मेथड पाहिल्या, त्याच्यामध्ये तिसरी मेथड झाली. याच मेथड मध्ये आणखी जर आपल्याला मॉडिफिकेशन करायचं असेल, हा जो कॅपॅसिटन्स आपण मिडलला कनेक्ट केला, हा कॅपॅसिटन्स मला या सेंटरला, सेंडिंग एंडला आणि रिसिव्हिंग एंडला कनेक्ट करायचं असेल तर तो मी कशा पद्धतीने कनेक्ट करू शकतो, ते मॉडेल कसं होऊ शकतं तेही मॉडेल या ठिकाणी पाहणं गरजेचं आहे. आपण फक्त मीडियम ट्रान्समिशन लाईन बद्दलच बोलतोय, आपण अजून लॉंग ट्रान्समिशन लाईन कडे गेलो नाही. मीडियम
मीडियम ट्रान्समिशन लाईनचेच आपण 4 मॉडेल बघणार आहोत. आपण 3 मॉडेल बघितले, चौथा मॉडेल आहे त्याला आपण नॉमिनल पाय मेथड किंवा नॉमिनल पाय मॉडेल असं म्हणूया. ठीक आहे. मग जर नॉमिनल पाय मॉडेल असेल तर अगेन त्याचं रिप्रेझेंटेशन कसं असणार आहे बघा. या ठिकाणी अगेन माझ्याकडे रेजिस्टन्स असणार आहे, अगेन इंडक्टन्स असणार आहे, जे की या आपल्या ट्रान्समिशन लाईनचे लंप्ड पॅरामीटर आहेत. नॉमिनल पाय मॉडेल आहे याचा अर्थ त्याचा शेप कसा असणार आहे, पाय टाइप मध्ये शेप असणार आहे. या ठिकाणी अगेन कॅपॅसिटन्स C/2, या ठिकाणचा कॅपॅसिटन्स अगेन C/2 असणार आहे. ठीक आहे. हे जे मॉडेल रिप्रेझेंट केलेलं आहे हे मॉडेल कसं असणार आहे बघा. या ठिकाणी R असणार आहे, या ठिकाणी हा L असणार आहे. ठीक आहे. या ठिकाणी हा C/2, या ठिकाणी हा C/2, या ठिकाणचा करंट हा IS असणार आहे, सेंडिंग एंड व्होल्टेज VS असणार आहे. सिमिलरली हा जो रिसिविंग एंडचा व्होल्टेज आहे VR आणि करंट काय असणार आहे, IR असणार आहे. मग हा जो कॅपॅसिटन्स आहे हा कॅपॅसिटन्स काय केलेला हो, सेंडिंग एंडला पण कॅपॅसिटन्स आपण डिस्ट्रीब्यूट केलेला आहे, त्याचबरोबर आपण रिसिविंग एंडला सुद्धा काय केलेला आहे, कॅपॅसिटन्स डिस्ट्रीब्यूट केलेला आहे. जर याला आणखी सिम्प्लिफाईड वे मध्ये जर आपल्याला ही फिगर मध्ये जाण्याच्या अगोदर जर आपल्याला आणखी फिगर जर ड्रॉ करू वाटत होती, कशी आपण सेंडिंग एंड आणि रिसिविंग एंडच्या फॉर्म मध्ये आपण कशी काढू शकत होतो बघा. या ठिकाणी काय करतोय R/2, या ठिकाणी काय करतोय L/2. सिमिलरली या ठिकाणी अगेन काय करतोय R/2, सिमिलरली L/2 आणि या ठिकाणी जर मी कॅपॅसिटन्स या ठिकाणी कमेंट केला C/2 आणि C/2, ही जी फिगर झाली या फिगरचाच हा काय हो, स्टँडर्ड फॉर्म आहे. का स्टँडर्ड फॉर्म, कारण रेजिस्टन्स इन सिरीज मध्ये रेजिस्टन्स जे असतात ते ऍड होतात. या ठिकाणचा इम्पिडन्स Z/2, या ठिकाणचा इम्पिडन्स Z/2 प्लस Z/2 काय झाला, टोटल इम्पिडन्स Z झाला, जो की या ठिकाणी आपल्याकडे आलेला आहे. म्हणजे हे जे झालं ते नॉमिनल पाय मॉडेल झालं. याचा शेप कसा असणार आहे, नॉमिनल पाय सारखा असणार आहे. मग यामध्ये 50% जो आपला चार्जिंग करंट आहे तो काय होतो, सेंडिंग एंड मध्ये जातो, जो 50% आहे तो रिसिविंग एंड मध्ये जातो. म्हणजे चार्जिंग जो कॅपॅसिटन्स आहे, शंट कॅपॅसिटन्स, तो काय केला जातो, सेंडिंग एंडला पण कनेक्ट केला जातो. या मॉडेलला आपण काय म्हणतो, सेंडिंग एंड कॅपॅसिटन्स मॉडेल. या मॉडेलला आपण काय म्हणतो, रिसिविंग एंड कॅपॅसिटन्स मॉडेल. हे मीडियम ट्रान्समिशन लाईन बद्दल आपण 4 मॉडेल आहेत, ते 4 मॉडेल बघितले. ठीक आहे. यामध्ये चार्जिंग करंट कोणामुळे येतो, चार्जिंग करंट हा कॅपॅसिटन्समुळे येतो. मग तो आपण कॅपॅसिटन्सला आपण कशा पद्धतीने कनेक्ट करू शकतो त्याचे आपण 4 वेगवेगळे मॉडेल पाहिले. आता आपण कुठे जाणार आहे, लॉंग ट्रान्समिशन लाईन कडे. मग जर लॉंग ट्रान्समिशन लाईन असेल, जो की आपल्या ट्रान्समिशन लाईनच्या क्लासिफिकेशनचा तिसरा पार्ट असेल, त्याला नाव काय देतोय आपण, लॉंग ट्रान्समिशन लाईन. लॉंग ट्रान्समिशन लाईन आहे याचा अर्थ ज्या ट्रान्समिशन लाईनची कशी असणार आहे, लेंथ जी कशी असणार आहे, L इज ग्रेटर दॅन 200 किलोमीटर. म्हणजे जर ट्रान्समिशन लाईनची जर लेंथ 200 किलोमीटर पेक्षा जादा असेल किंवा त्या लाईनचं जर व्होल्टेज आहे त्या व्होल्टेजची लेवल जर 100 kV पेक्षा जादा असेल तर त्या लाईनला आपण काय म्हणतो, जनरली लॉंग ट्रान्समिशन लाईन असं म्हणतो. जर मग असं असेल, मी L आणि F चा प्रोडक्ट बद्दल विचार केला तर काय होणार आहे, 200 गुणिले 50 ह्याचा प्रोडक्ट येणार आहे. तो प्रोडक्ट किती येणार आहे, 10,000 किलोमीटर पर सेकंद असा प्रोडक्ट येणार आहे. म्हणजेच L इंटू F इज ग्रेटर दॅन 10,000 किलोमीटर पर सेकंद. जर असं असेल तर त्या लाईनला मी काय म्हणतो, त्या लाईनला मी लॉंग ट्रान्समिशन लाईन म्हणतो. जर मग ट्रान्समिशन लाईन ही लॉंग असेल तर त्या लॉंग ट्रान्समिशन लाईन मध्ये काय करतो, जनरली आपण जे पॅरामीटर घेतो ते पॅरामीटर R, L, C आणि G म्हणजे रेजिस्टन्स, इंडक्टन्स, कॅपॅसिटन्स आणि कंडक्टन्स. आपण काय करतो, हे सगळे पॅरामीटर घेतो आणि हे जे सगळे पॅरामीटर आहेत हे सगळे पॅरामीटर आपण एंटायर लेंथला काय करतो, डिस्ट्रीब्यूट करतो. ठीक आहे. म्हणजे हे जे पॅरामीटर असतात ते पॅरामीटर डिस्ट्रीब्युटेड पॅरामीटर असतात. लॉंग ट्रान्समिशन मध्ये जे पॅरामीटर असणार आहे ते पॅरामीटर कसे असणार आहे, तो जर आपण सपोज हा कंडक्टर घेतला किंवा हे जर वायर घेतली तर या वायर मध्ये जे पॅरामीटर आहेत जे की R, L, C आणि G म्हणजेच हे जे पॅरामीटर असणार आहेत हे पॅरामीटर डिस्ट्रीब्युटेड पॅरामीटर असणार आहेत. डिस्ट्रीब्युटेड याचा अर्थ असा आहे की हे पॅरामीटर फिजिकली अँड इलेक्ट्रिकली नॉट सेपरेबल
म्हणजे हे आपण फिजिकली आणि इलेक्ट्रिकली सेपरेबल करू शकत नाही. याचाच अर्थ आपण लंप्ड पॅरामीटर शिकत असताना जे की आपण शॉर्ट आणि मिडियम ट्रान्समिशन लाईन मध्ये पाहिले ते आपण काय करत होतो, एका पर्टिक्युलर पॉइंटला आपण त्यांना काय करत होतो, लंप करत होतो. म्हणजे एका पर्टिक्युलर पॉइंटला आपण त्यांची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करत होतो. म्हणजे त्या पॅरामीटरचं कॉन्सन्ट्रेशन आपण काय करत होतो, एका पर्टिक्युलर पॉइंटला घेत होतो. पण जे आपण लॉंग ट्रान्समिशन लाईन शिकत असताना हे जे पॅरामीटर आहेत, हे पॅरामीटर काय करणार आहे हो, ही जी एंटायर लेंथ आहे, या एंटायर लेंथ मध्ये काय करणार आहे, ते पॅरामीटर डिस्ट्रीब्यूट करणार आहे. म्हणून लॉंग ट्रान्समिशन लाईन मध्ये जे पॅरामीटर असतात हे पॅरामीटर डिस्ट्रीब्युटेड पॅरामीटर असतात. जे की आपण मीडियम मध्ये जो शंट कॅपॅसिटन्स होता, तो शंट कॅपॅसिटन्स आपण वेगवेगळ्या पोझिशनला घेतला होता. आणि जो शंट कंडक्टन्स होता, तो शंट कंडक्टन्स आपण काय केला होता, आगे निग्लेक्ट केला होता. शॉर्ट मध्ये पण आपण शंट कॅपॅसिटन्स निग्लेक्ट केला होता, कारण लेंथ आपली लाईनची कशी होती, कमी होती. पण लॉंग ट्रान्समिशन लाईन पाहत असताना आपण शंट कॅपॅसिटन्स पण बघणार आहे आणि शंट कंडक्टन्स पण बघणार आहे. जर असं असेल तर मग या ट्रान्समिशन लाईनचं रिप्रेझेंट आपण कशा पद्धतीने करू शकतो तेही पाहणं आपल्याला गरजेचं आहे. सपोज आर असणार आहे, एल असणार आहे, ठीक आहे, आर असणार आहे आणि एल असणार आहे. म्हणजे हे काय करणार आहेत, हे पॅरामीटर जे आहेत ते पॅरामीटर कसे असणार आहेत, तो एंटायर लेंथ वरती, त्या ट्रान्समिशन लाईनच्या एंटायर लेंथ वरती डिस्ट्रीब्युटर असणार आहेत. मग हे जे आर आणि एल आहेत याच्या हे सिरीज मध्ये कॉम्बिनेशन असणार आहे आर आणि एल चं. त्याचबरोबर हे आर आणि एल अगेन काय असणार आहेत, सिरीज कॉम्बिनेशन असणार आहे. त्याला शंट ब्रँच पॅरामीटर आपण जे की जी आणि सी काय असणार आहे, तो शंट मध्ये कनेक्ट असणार आहेत. ठीक आहे, हे एंटायर लेंथ वरती काय केलेला असणार आहे, तो डिस्ट्रीब्यूट केलेला असणार आहेत. हे काय झालं, जी आणि सी अगेन काय झालं, यांचं डिस्ट्रीब्युशन एंटायर लेंथ वरती. अशा पद्धतीने जर असेल तर त्याला आपण काय म्हणतो, लॉंग ट्रान्समिशन लाईन असं म्हणतो. मग या लॉंग ट्रान्समिशन लाईनचं जे बिहेवियर असतं किंवा जो स्टडी असतो किंवा जे अनालिसिस असतं, ठीक आहे, ते अनालिसिस आपण कसं करतो, ते अनालिसिस आपण रिगरस मेथड यूज करून, रिगरस मेथडने काय करतो, याचं अनालिसिस करतो. हे झालं लॉंग ट्रान्समिशन लाईनचं रिप्रेझेंटेशन. मग लॉंग ट्रान्समिशन पाहत असताना आपल्याला दिसतंय काय, याच्यावरून हे जे जी आणि सी आहेत, हे जे जी आणि सी आहेत हे काय केलेले आहेत, एंटायर लेंथ मध्ये घेतलेले आहेत. सिमिलरली आर आणि एल काय केलेलं आहे, एंटायर लेंथ मध्ये घेतलेलं आहे. मग जर असं असेल तर अगेन हे जे जी आहे किंवा हे जे सी आहे यांचं रिप्रेझेंटेशन आपण कशा पद्धतीने करतोय, त्या पद्धतीने अगेन लॉंग ट्रान्समिशन लाईन मध्ये सुद्धा आपण नॉमिनल टी मेथड असू द्या किंवा नॉमिनल पाय मेथड असू द्या, हे आपण लॉंग ट्रान्समिशन लाईनचं अनालिसिस करत असताना बघतो. मग लॉंग ट्रान्समिशन लाईन साठी अनालिसिससाठी जे मेथड यूज करतो त्या मेथडला आपण काय म्हणतो, रिगरस मेथड असं म्हणतो. मग हे जे लॉंग ट्रान्समिशन लाईन मध्ये पॅरामीटर आहेत, हे पॅरामीटर कसे आहेत, डिस्ट्रीब्युटेड पॅरामीटर आहेत. हे आपण ऑलरेडी पाहिलं. जर मग डिस्ट्रीब्युटेड पॅरामीटर असतील तर डिस्ट्रीब्युटेड पॅरामीटरचा उपयोग, डिस्ट्रीब्युटेड पॅरामीटर आर यूज्ड टू स्टडी ट्रान्झिएंट बिहेवियर ऑफ ट्रान्समिशन लाईन. म्हणजे ट्रान्समिशन लाईनचं जे ट्रान्झिएंट बिहेवियर आहे ते आपण पाहण्यासाठी काय करतो, या डिस्ट्रीब्युटेड पॅरामीटरचा यूज करतो. सिमिलरली दुसरा महत्त्वाचा पॉइंट, लंप्ड पॅरामीटर आर यूज्ड टू स्टडी बिहेवियर अंडर स्टेडी स्टेट कंडिशन. म्हणजे स्टेडी स्टेट आहे म्हणजे ज्या ठिकाणी व्होल्टेज आणि करंटचं इस्टॅब्लिशमेंट सेंडिंग एंड पासून रिसिव्हिंग एंड पर्यंत स्टेबल आहे, त्या ठिकाणी आपण काय करतो, स्टेडी स्टेट बिहेवियर स्टडी करण्यासाठी काय करतो, लंप्ड पॅरामीटरचा यूज करतो. ठीक आहे, हे झालं जनरल डिस्कशन. त्याचबरोबर अगेन या ट्रान्समिशन जी लॉंग ट्रान्समिशन लाईन आहे, या लॉंग ट्रान्समिशन लाईनचा आपण वापर किंवा अनालिसिस करण्यासाठी आपण काय करतो, रिगरस मेथड यूज करतो. ती रिगरस मेथड काय आहे, त्याचबरोबर त्याचे एबीसीडी पॅरामीटर काय आहेत किंवा ट्रान्समिशन पॅरामीटर असं म्हणतो, त्यालाच आपण जनरलाइज्ड कॉन्स्टंट असं म्हणतो. ते काय आहे ते आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये पाहणारच आहोत. तत्पूर्वी जी लॉंग ट्रान्समिशन लाईन होती याच्यामध्ये इम्पॉर्टंट पॉइंट काय आहेत, लेंथ इज ग्रेटर दॅन 200 किलोमीटर असेल तर त्याला आपण लॉंग ट्रान्समिशन लाईन असं म्हणतो. एल इंटू एफ चा प्रोडक्ट जर ग्रेटर दॅन 10,000 किलोमीटर पर सेकंद असेल तर त्याला आपण काय म्हणतो, लॉंग ट्रान्समिशन लाईन असं म्हणतो. हे झालं लॉंग बाबत. जर शॉर्टचा विचार केला तर शॉर्ट मध्ये काय असणार आहे, लेंथ इज लेस दॅन 80 किलोमीटर, एल इंटू एफ विच इज
लेस दॅन 4000 किलोमीटर पर सेकंद असेल तर याला आपण शॉर्ट ट्रान्समिशन लाईन म्हणणार आहे. सिमिलरली मीडियम बद्दल काय म्हणतो आपण, ज्यावेळेस लेंथ 80 किलोमीटर टू 200 किलोमीटर लेंथ असेल आणि L इंटू एसचा प्रोडक्ट जर 4000 आणि 10000च्या मध्ये असेल तर त्याला आपण काय म्हणतो, मीडियम ट्रान्समिशन लाईन असं म्हणतो. मग इम्पॉर्टंट आपल्याला एक्झामसाठी हे 3 पॉईंट या ठिकाणी इम्पॉर्टंट आहेत. लेंथ विचारली असेल, लेंथ बाबत जर विचारलं असेल तर लेंथ किती असणार आहे, 80च्या अगोदर शॉर्ट, 80 ते 200 मीडियम आणि ग्रेटर दॅन 200 लॉंग. त्याचबरोबर L इंटू एफ जर फ्रिक्वेन्सी या ठिकाणी हे 50 हर्ट्ज दिले असेल तर ते हे रिलेशन व्हॅलिड आहेत. जर फ्रिक्वेन्सी अदर दॅन 50 हर्ट्ज असेल तर अगेन काय करणार आहे, लेंथ आणि फ्रिक्वेन्सीचा प्रोडक्ट घेणार आहे. तो प्रोडक्ट आपण किती येतोय तो बघणार आहे. या कोणत्यामध्ये जर प्रोडक्ट आला 10000च्या मध्ये आणि 4000 आणि 10000च्या मध्ये आला तर त्याला आपण काय म्हणतो, मीडियम लाईन म्हणतो. 10000 पेक्षा जादा आला तर त्याला आपण काय म्हणतो, लॉंग लाईन असं म्हणतो. आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये जे ABCD पॅरामीटर आहेत किंवा जे ट्रान्समिशन पॅरामीटर आहेत त्यालाच आपण जनरलाइज्ड कॉन्स्टंट फॉर ट्रान्समिशन लाईन ते काय आहेत आपण ते नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहणार आहोत. थँक्यू.